हे एव्हरीवन, तुम्हालाही फेसवरती नॅचरल ग्लो अँड शाईन हवी आहे का? त्यासाठी काय केलं पाहिजे? चला सांगते. डेली फेस क्लीनिंग केल्यानंतर आपल्याला सिरम किंवा मॉइश्चरायझर जे काही असेल ते कंपल्सरी लावायचं आहे. आणि सगळ्यात बेस्ट जे सिरम असणार आहे किंवा क्रीम असणार आहे ती म्हणजे व्हिटॅमिन सी ची असते. पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, ऑइली स्किन जर असेल तर त्यांनी लिक्विड बेसिसमध्ये म्हणजे वॉटर बेसिसमधले जे काही सिरम असतात ते यूज केले पाहिजेत. सेम गाईज, मी सुद्धा माझी सुद्धा स्किन ऑइली आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मी माझ्या ऑइली स्किनसाठी असं वॉटर बेसिस लिक्विड सिरम यूज करते, ज्याने फेसवरती एक नॅचरली ग्लो येतो आणि खरंच फेस खूप छान होतो. हे असं आपल्याला अप्लाय करायचंय आणि स्किनमध्ये छान पेडिट्रेट करायचंय. हे खूप असं लिक्विड पाणी वॉटर वॉटर रेझिस्टंट आहे हे. त्यामुळे असं स्टिकीनेस किंवा असं खूप असं चिकट पण वाटत नाही. हे बघा, या पद्धतीने. सिरम यूज केला पाहिजे का? तर हो, सिरम हा डेली यूज केलाच पाहिजे. सिरमचे वेगळे वेगळे प्रकार असतात. डे सिरम असतो किंवा नाईट सिरम हे असतात आपल्याकडे. ऑइली स्किनसाठी वॉटर रेझिस्टंट जेल बेसिस मधले जे सिरम असतात ते यूज केले पाहिजेत. आणि ड्राय स्किनसाठी क्रीम बेसिस मधले म्हणजे मॉइश्चरायझर थिकनेस असतात, क्रीमी असतात, तशा कंटेंट मधले सिरम यूज केले पाहिजेत. अशा डेली ब्युटी टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.